आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत तो तुम्ही नक्कीच बघितलेला असणार. 3 इडियट्स हा चित्रपट न बघितलेला माणूसच मला सापडलेला नाही आतापर्यंत. पण ह्या चित्रपटातल्या 2 सीन्स बद्दल आपण आज भावनिक स्वास्थ्याच्या अंगाने त्यांच्याकडे पाहणार आहोत. हो, याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण खूप प्रामुख्याने याबद्दल बोललो की जेव्हा मदत हवी असते तेव्हा ती मागितली पाहिजे, मागितली गेली पाहिजे, तेव्हा आपलं आयुष्य कुठेतरी मार्गी लागतं आणि आपला राजू रस्तोगी सुधारलेला बनतो. नाहीतर काही वेळा जॉय लोगो सारखी कंडिशन आपली होऊ शकते. आणि जी फिल्ममध्ये सिच्युएशन दाखवली आहे जॉय लोगोच्या बाबतीत, ती सिच्युएशन आज शिकणाऱ्या, आज इंजिनियर बनू घातलेल्या कित्येक मुलांच्या बाबतीत आपण आज वारंवार रिझल्ट लागताना पाहत असतो की कोणाला तरी इतक्या लहान वयात पटकन आयुष्य संपवावं असं वाटतं. तर हा स्ट्रेस केवढा मोठा असेल, कारण आपल्याला मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते असं आपण म्हणत असतो काका. पण जेव्हा एखाद्या माणसाला ते मरणच स्वीकारावं असं वाटतं तेव्हा त्याच्या डोक्यातला स्ट्रेस केवढ्या मोठ्या लेवलला जात असेल. सो मला वाटतं 3 इडियट्स या मूवीच्या बाबतीत सगळ्यात जास्त तुम्ही मलाही आणि सगळ्या आपल्या यंग जनरेशनला याबद्दलच सांगा की आपला स्ट्रेस कसा हँडल केला गेला पाहिजे. जॉय लोबोचं जे उदाहरण आहे ना, ते कसं आहे बघ की हा मुलगा आहे ना खूप क्रिएटिव्ह आहे, मनानं खूप चांगला आहे. कॉम्पिटिशन नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेची मुलं ही ढकलली जातात. बरोबर. म्हणजे 3 इडियट्स हेच जर उदाहरण घेतलं तर तिकडे राजू रस्तोगी सारखा मुलगा असतो की जो लहानपणापासून अपेक्षांच्या बोजाखाली आहे. हुशार आहेस, मार्क कमावले पाहिजेस, पहिला नंबर आला पाहिजे. त्याच्यानंतर तो जो फरहान आहे त्याच्यासारख्या मुलाला मला नेमकं काय करायचंय हे कळलेलं नाही, किंवा कदाचित त्याला कळलंय पण बरेचदा मुलांना मला हे करायचंय हे आई वडिलांपर्यंत पोहोचवता येत नाही. जर आई वडिलांचं अपेक्षांचं ओझं अगदी पाळणा घरापासून त्याच्या ठरलेलं असेल, पाळण्यात तो बाळ असल्यापासून की याने इंजिनियरच बनायचंय. करेक्ट. चतुर आहे जो ह्या सगळ्या रॅटरेसमध्ये, या कॉम्पिटिशन मध्ये पुढे पुढे जातोय इरेसरीनं, आणि त्याला मात्र मी जे करतोय तेच छान आहे असं वाटतंय. आणि रांचो आहे जो या स्पर्धेतच नाहीये. बरोबर. तो ज्ञानासाठीच आलाय, तो डिग्रीसाठी पण आला नाहीये, कारण त्याला कुठे डिग्री मिळणार असते. तर ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचा एक पट हा चित्रपट आपल्याला देतो. आणि त्याच्यामध्ये हा जॉय लोबो जो आहे हा थोडासा ग्रामीण किंवा छोट्या शहरातून आलेला आहे. सामाजिक अपेक्षा आहेत. माझ्या गावातून पहिला इंजिनियर होणार आहे मी, म्हणून त्याचे बाबा तिकीट काढून त्या कॉन्व्होकेशनसाठी सगळ्यांना घेऊन येणार आहे. सामाजिक अपेक्षा, कौटुंबिक अपेक्षा, स्वतःपासूनच्या अपेक्षा, या सगळ्यांचं एक ओझं होणं, आणि ते ओझं आपलं मनच करून घेतो. कारण रांचोवरती ते ओझं नाहीये बघा, आणि हा ते ओझं घेतो. आणि त्यात भर कशाची पडते तर आजूबाजूची जी मंडळी ज्यांच्या हातात सत्ता आहे, वीरू सहस्त्रबुद्धे डायरेक्टर, सत्ता आहे पण आस्था नाही. म्हणूनच तो त्याला काय म्हणतो की मी तुला सिंपथी देऊ शकतो पण एक्सटेन्शन नाही. याचा खरा अर्थ असा आहे मी तुला काहीच देऊ शकत नाही, त्याला काही द्यायचंच नसतं. आणि तो स्वतःचं उदाहरण देतो बघ तिकडे. माझा मुलगा गेलेला असतानाही दुसऱ्या दिवशी मी येऊन लेक्चर घेतलं. बाबा तुझं भावनिक संतुलन हे खूप चांगलं होतं असं आपण अगदी मान्य करू, पण हीच मागणी तू प्रत्येकाकडून कशी करू शकतोस? एक्झॅक्टली. म्हणजे हे जे उदाहरण दिलं जातं ना, आम्हाला काय अडचणी आल्या नव्हत्या का, आम्ही कसं त्यांना तोंड दिलं, आणि तुम्हीच हे करताय, तर हेही बरोबर नाही आहे. त्यामुळे हा जॉय लोबो एका टोकाला खेचला जातो. तू म्हणालीस ना, नेहमीच्या भावनिकतेमध्ये ज्या पर्यायाचा मी विचार पण करणार नाही तो मला हवासा पर्याय वाटायला लागणं, हा मानसिक तणावाचा किती रॉक बॉटम आहे, किती खालचा तो बिंदू आहे. आता बघ, हा अर्थातच ना हे कोणाला सांगत नाही, कारण आपण म्हणालो ना की तो एकाकी, एकटा, स्वतः सुद्धा स्वतः बरोबर नाही. म्हणजे त्याचं गाणंही दाखवलं गेलंय जे तो एकटा त्या अख्ख्या कॉरिडॉर मध्ये तो त्याचं एकटा बसून गिटार वाजवतो. आणि गिव्ह मी
सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन. आणि ते शब्द किती छान आहे. गिव्ह मी अनदर चान्स टू ग्रो अप वन्स अगेन. वन्स अगेन. ही त्याची अँग्विश, ही त्याची वेदना आहे. आणि मग तो स्वतःचा अंत करतो. तर त्यानेच लावलेला जो शोध आहे, इन्व्हेन्शन आहे, तोच ड्रोन वरती जातो आणि त्या ड्रोनच्याच स्क्रीनवरती तो तसा दिसतो. म्हणजे ही मानसिक अस्वास्थ्य, डिप्रेशन, डिस्ट्रेस याची अत्यंत दुःखद अशी परिणिती, त्याचा तो रिझल्ट, आउटकम असा आपल्याला दिसतो. आता बघा की राजू रस्तोगीच्या बाबतीतही तसंच झालं. म्हणजे तोही डिस्ट्रेसच्या, डिप्रेशनच्या एका टोकावर गेला. खरं तर त्यानेही तेच करायचा प्रयत्न केला, पण आयुष्याने त्याला दुसरी संधी दिली. आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेणारा राजू रस्तोगी आपल्याला दिग्दर्शकांना दाखवलाय. बरोबर. तुला आठवतोय ना तो इंटरव्ह्यूचा प्रसंग? तो सांग. ते इतकं छान वाटलंय ना की ते इंटरव्ह्यूला गेल्या त्याला पहिला प्रश्न जो विचारला जातो की तुला काय झालं, तू असा व्हीलचेअरवर काय आहेस. तर तिथे त्याच्यामध्ये ते करेज आहे, ती ऑडॅसिटी आहे की जिकडे तो सांगू शकेल की हो बाबा, ती समोर जी बिल्डिंग दिसतेय त्याच्यावरून मी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पण त्याच्यानंतर तो जो उठलाय की ते सगळे शिक्षक हॅवॉक होतात की त्याचं जे म्हणणं आहे ते ऐकून. आणि एका पॉइंटला ते त्याला थोडंसं ठीक आहे, हा एवढं खरं बोलतोय म्हणून आपण त्याचा प्रामाणिकपणा पडताळून पाहूया म्हणून असं म्हणतात की इतका स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आजच्या जगात नाही चालू शकत. आमच्या फील्डमध्ये आम्हाला थोडंसं मॅनिप्युलेट करणारं किंवा काहीतरी प्रसंगावधान साधणारा माणूस हवाय. दुसरा जन्म झाल्यानंतरच असेल, पण त्याला वाटतं की ठीक आहे, तो म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुमचं तुम्ही ठेवा. ही डिग्री मी माझ्याकडे ठेवतो आणि माझा जो ॲटिट्यूड आहे तो मी ठेवतो. म्हणजे ना, तू ऑडॅशियस शब्द वापरलास, तो त्यांना ऑडॅशियस वाटतो. करेक्ट. पण तो असर्टिव्ह असतो. करेक्ट. तेच म्हणूनच म्हणलं की त्यांना ती ऑडॅसिटी वाटत जाते की हा काय काय बोलतोय. तो ना पहिल्यांदा काय म्हणतो बघ की तुझे मार्क इतके कमी का. तो म्हणतो डर, भीती. आणि ती जी भीती आहे ती कशातून निर्माण झाली, तर त्या स्पर्धेच्या जगामध्ये मी पहिलं यायलाच पाहिजे. आणि हे पहिलं यायलाच पाहिजे हे मला कुठेतरी असं वाटतं ना की मी म्हणत नाहीये की आई वडिलांनी मुलांना अभ्यास करू नका असं म्हणा, पण काय आहे, लहान मुलांसाठी ना लहानपणी आई वडिलांचे शब्द हे प्रमाण असतात. त्यामुळे ते कशा पद्धतीने आपल्या मुलांना सांगतात. म्हणजे तुम्ही सांगा ना त्याला की त्याला अभ्यास करायचा आहे, त्याला मार्क मिळवायचे, पण जर नाही त्याचा पहिला नंबर आला, त्याचा 5वा किंवा 10वा नंबर आला, तर ठीक आहे, त्याला त्या नंबरलाही अप्रिशिएट करा ना. त्याच्या मागे अजून मुलं आहेत ना, तो काही शेवटचा नाही आलाय. त्यामुळे बरेचदा मला वाटतं की कुठेतरी ना मुलांबरोबरच पॅरेंटिंग हा पण फार महत्वाचा भाग आहे. कारण अपेक्षा कोड वरती नेतात, तर त्या मागण्या असतात ना सगळ्या. म्हणून तो म्हणतो डर. आणि पुन्हा तो काय म्हणतो बघ की माझी भीती जितकी वाढत गेली तितक्या मी अंगठ्या घालायला लागलो, मी कर्मकांड करायला लागलो. म्हणजेच तो दैववादी बनत गेला. बरोबर. आणि ज्या वेळेला माणूस दैववादी बनतो, स्वतःच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकांवरती खूप काम करतो, तेव्हा तो स्वतःला डिस्ट्रेस कडे नेतो. बरोबर. पण आता तो काय म्हणतो आपल्याला की 16 हड्डियां टूटी तो सोचने का मौका मिळा. पण आधीच्या एपिसोड्स मध्ये पण बोललो की कुठेतरी ना स्वतःसाठी स्वतःलाही वेळ देणं गरजेचं असतं. तर कदाचित ते तसं आहे की मी एकटा होतो त्या हॉस्पिटलमध्ये, विचार करायला वेळ मिळाला. कारण आपल्याला त्याच्यात दाखवलंय की त्याचं डोकं चालू आहे, त्याला दिसतंय, त्याला फक्त रिस्पॉन्ड करता येत नाहीये त्या आजारपणात, पण बाकी त्याला विचार करायला वेळ मिळाला. आणि पॉसिबली तो रांचोने त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली जे काही सांगितलेलं असतं ते कुठेतरी झिरपायला आतमध्ये त्याला मदत झाली. म्हणून ना त्याला काय कळतंय की कोणत्या इमोशनला कुठे ठेवावं. म्हणजे बघा, तो काय म्हणतो की तुम्ही मला जर आज रिजेक्ट केलं तर तुम्ही काय करणार. रिजेक्शन म्हणजे मला ही नोकरी ह्यावेळी देणार नाहीत. पण तुम्ही मला नोकरीत रिजेक्ट केलं म्हणून मी स्वतःला जीवनात रिजेक्ट करणार नाही. इथे तो ज्या लोगोपासून लांब येतो. आणि आता त्यानं चॉईस जगण्याचा केलेला आहे. जगणं हे कितीही हार्ड असलं
कष्टप्रद असलं तरी त्याला पर्याय नाही. म्हणजे तो तिथे म्हणतो की तू नाही जॉब दिला तुम्ही मला तरी मी कुछ ना कुछ अच्छा करी लूंगा. आणि तो काय म्हणतो, ढंका करी लूंगा. करेक्ट. कुछ ना कुछ ढंका करी लूंगा. ते इतकं मस्त वाक्य आहे ना. आणि मग पुढे तो काय म्हणतो की दोनों टांगे तुडवाकर सीखा है खुद के पैरों पे खड़ा हो. आणि त्यावेळेला तो लिटरली आहे बरोबर. तो व्हीलचेअरवर बसलाय. पण आता त्याला कळलं आहे की नियंत्रणाखाली असलेले घटक काय. आणि म्हणून तो या सगळ्यामध्ये त्यांना म्हणतो की किती मला हा ऍटिट्यूड मिळालाय हो, झगडून मिळालाय हो. तुम्ही तुमचा जॉब ठेवा ना तुमच्याकडे, हा पण मला माझा प्लीज ऍटिट्यूड ठेवू द्या. तो खूप मॉडेस्ट आहे बघ. म्हणजे अगदी नम्रतेने तो त्यांना सांगतो. पण तिथे आपल्याला असं दिसतं की ह्या मुलाने आता स्वतःचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे आता त्याला ना मी कसा जगणार हे माहिती आहे. आता त्याने स्वतःची केलेली परीक्षा ही इतरांच्या मूल्यमापनावर अवलंबून नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. म्हणजे सत्य काय असत्य काय हे ज्या वेळेला कळतं, वास्तव काय आणि पूर्वग्रह काय हे ज्या वेळेला कळतं, त्यावेळेला मग माझी परीक्षा, माझ्या माणूसपणाची परीक्षा माझं मनच करायला लागतं. जगाने आत्ता मला काय म्हणावं ही माझ्या स्वीकाराची पूर्व अट मग राहतच नाही. आणि म्हणून मग तो एकदम त्यांना सांगतो शांतपणे, बघा. मग ते अर्थात त्याला घेतात वगैरे वगैरे. पण मुद्दा त्यातला असा आहे की जॉय लोबो पासून एक प्रवास डिस्ट्रेसचा सुरू झाला. आणि आता ही व्यक्ती फर्मली, अगदी स्टेबली, ठामपणे जीवनाला सामोरं जाण्यासाठी उभी आहे. कोण? राजू रस्तोगी. हा कॉन्ट्रास्ट आपल्याला दिग्दर्शक त्या सिनेमाच्या मध्ये फार छान दाखवतो. म्हणजे या सिनेमात आणखी एक प्रसंग आहे जिथे ही आत्महत्या होते तेव्हा आमिर खान जाऊनच त्यांना सांगतो, जगाला वाटतंय की ही आत्महत्या आहे, खरं तर हा मर्डर आहे. त्याच्या रिपोर्ट्स मध्ये लिहिलंय की त्याच्या मानेवर टेन्शन जास्त झालं होऊन त्याचं डेथ झाली आहे. पण इथल्या टेन्शन बद्दल कोणी बोललंच नाही. सो आजच्या काळात एवढी जास्त कॉम्पिटिशन आहे, इतकं जास्त स्ट्रेस वाढलाय ना. आणि फार लहान वयात मुलांचं बालपण हरवून जात आहे. आमच्यापर्यंत बरं होतं की एक बाबा 6 तासाची 5 तासाची शाळा केली की बाकी वेळ संध्याकाळी खेळायला मिळायचं, मैदानं होती, आजूबाजूला मुळात फॅमिलीज असायच्या ज्यात सेम एज ग्रुपची मुलं खेळताना बाहेर दिसायची. सो त्या खेळांमधून किंवा शारीरिक हालचालींमधून तो स्ट्रेसला एक आउटलेट मिळायचा आम्हाला, जे आजच्या मुलांकडे नाहीयेत आणि ते मिस होत आहेत. आणि ना सहृदयता जर वातावरणामध्ये असेल तर माणूस आत्मघाताकडे जाण्याची शक्यता तरी कमी होते. बरोबर. म्हणजे एका बाजूने त्या व्यक्तीची मानसिकता, भावनिकता हा एक भाग झालाच, पण वातावरणाने सुद्धा आपली सहृदयता जपणं आणि तो जो विरू सहस्त्रबुद्धेपणा आहे, कारण ती एक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीकडेही बघणं की ही प्रवृत्ती आपल्यात आहे आणि ती आपण बदलायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत. हा चित्रपट आहे ना 3 इडियट्स, तो किती वेळा पाहावा खरंच. तर खरंच ज्ञानरंजन अशा विचाराने आणि ह्या अप्रोचने जर आपण सिनेमे बघायचा विचार केला तर जसं शाहरुख खान डिअर जिंदगीत म्हणतो की प्रत्येक इमोशनसाठी किंवा प्रत्येक इमोशन हाताळायला एक वेगळी खुर्ची, एक वेगळी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असू शकते, तसं मला वाटतं आपल्या त्या प्रत्येक इमोशनवर मात करणारे खूप वैविध्यपूर्ण आणि छान छान सिनेमे आज लोकांच्या वाट्याला आलेले आहेत. आणि आपण त्यांच्याकडे पाहतो. पुढच्या एपिसोडमध्ये अजून एका चित्रपटाकडे आपण नक्की जाऊया.